नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे तुमच्या पतीचे प्रेमसंबंध आहेत की नाही हे कसे ओळखावे. सर्व रहस्य उघड करणारे 5 संकेत. लग्नानंतरही ब्रेकअप म्हणजेच घटस्फोटांच्या बातम्या वाढत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध. कोणताही विवाह तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा पती पत्नीमध्ये प्रेम असते. पती पत्नीमध्ये सुसंवाद नसताना विवाहित पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो. याशिवाय अनेक वेळा असे घडते की लग्नानंतर पती आपल्या पत्नीपासून दूर परदेशात काम करतो. अशा परिस्थितीतही त्या पुरुषाचे दुसऱ्या मुलीशी किंवा महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे दिसून येते. अफेअरमुळे केवळ पत्नीच नाही तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येते. मुलांच्या बाबतीत परिस्थिती आणखी बिकट होते. पतीचे प्रेमसंबंध कसे ओळखावे त्याची माहिती खाली दिली आहे. अवैध संबंध किंवा विवाहबाह्य संबंधामुळे मुलाच्या मानसिक वाढीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. प्रेमसंबंधामुळे घरात दररोज भांडणे होतात, ज्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही वाईट परिणाम होतो. चूक कोणाचीही असो, समाज पती-पत्नी दोघांकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागतो. जर पत्नीला पतीच्या प्रेमसंबंधांची माहिती वेळीच मिळाली तर परिस्थिती बिघडण्यापूर्वीच नियंत्रित आणता येते. म्हणून प्रत्येक पत्नीला हे माहीत असणे आवश्यक आहे की पतीचे प्रेमसंबंध कसे ओळखावे. भारतात बहुतेक पती घराचे प्रमुख असतात. पती रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहिल्यानेही कामामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक संशयामुळे नात्यात दरी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच बायका अनेकदा विचारतात की पतीचे प्रेमसंबंध आहेत की नाही हे कसे कळेल. पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्या मेंदूचा वापर करणे महत्त्वाचे आहे. एकदा पतीचे प्रेमसंबंध निश्चित झाले की तुम्ही त्या महिलेला धडा शिकवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मदत देखील घेऊ शकता. तथापि, पतीला तुमच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही रागाऐवजी प्रेमाचा आधार घेतला पाहिजे. प्रेमसंबंधांच्या कथा प्रेमविवाहांपेक्षा अरेंज मॅरेजमध्ये जास्त ऐकायला मिळतात. जर पतीचे एखाद्याशी प्रेमसंबंध असेल तर तुम्ही त्याला रंगेहात कसे पकडू शकता हे जाणून घ्या. पतीचे प्रेमसंबंध आहेत की नाही हे कसे कळेल. एक म्हणजे वर्तमानात बदल. जेव्हा नवरा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो तेव्हा त्याच्या वागण्यात बरेच बदल दिसून येतात. जर तुमचा नवरा अचानक घरी तुमची जास्त काळजी घेऊ लागला तर ते त्याला नक्कीच काहीतरी हवे आहे याचे लक्षण असे असू शकते. खरं तर प्रेमसंबंध असल्यास तो पुरुष आपल्या पत्नीला घरी आनंदी ठेवतो जेणेकरून ती त्याच्यावर संशय घेऊ नये आणि तो रात्री उशिरापर्यंत बाहेर त्याच्या आवडत्या स्त्रीबरोबर अधिकाधिक वेळ घालवू शकतो. दुसरं म्हणजे सतत सबबी सांगणे. दुसऱ्या स्त्रीबद्दलचे आकर्षण घरात वादळ निर्माण करू शकते. जेव्हा नवरा दुसऱ्या स्त्रीचे प्रेमात वेडा असतो तेव्हा तो आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतो. तो घराबाहेर आपल्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी खोटे सबबी सांगतो. जर तुमचा नवरा दररोज उशिरा घरी परतत असेल आणि तुम्ही त्याला फोन केल्यावर खोटे सबबी सांगत असेल तर समजून घ्या की काहीतरी गंभीर चूक आहे. नवरा काही मोठ्या समस्येत आहे किंवा त्याचे दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध आहेत. तथापि, संशय घेण्यापूर्वी तुमच्या पतीशी मोकळेपणाने बोला. तिसरं म्हणजे पत्नीला पाहताच अचानक फोन डिस्कनेक्ट करणे. जर नवरा दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असेल तर तो फोनवर बोलण्यापासून आणि गप्पा मारण्यापासून स्वतःला नक्कीच रोखू शकणार नाही. म्हणून तुमच्या पतीवर लक्ष ठेवा. जर पती रात्री उशिरा एखाद्याशी एकटे बोलताना किंवा फोनवर कुजबुजताना दिसला तर तो नक्कीच तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. पत्नीला पाहून अचानक फोन कट करणे म्हणजे तो तुमची फसवणूक करत असल्याचे लक्षण आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पतीशी थेट बोलू शकता. बोलण्याने शंका दूर होईल. जर नवरा खरोखरच फसवणूक करत असेल तर संभाषण दरम्यान घाबरट नक्कीच दिसून येते. चौथं म्हणजे पती सेक्स करण्यास नकार देतो. जेव्हा पती त्याच्या जोडीदाराव्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीसोबत असतो तेव्हा पती त्याच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास कचरतो. म्हणून जर तुम्हाला अचानक असे वाटले की पती शारीरिक संबंध ठेवण्यास रस दाखवत नाही तर कदाचित तो काही
तणावाखाली असेल किंवा तो दुसऱ्या स्त्रीसोबत शारीरिक जवळीक साधत असेल. कधीकधी विवाहबाह्य संबंध असूनही पती-पत्नी लैंगिक संबंध ठेवतात, पण प्रणय आणि प्रेम कुठेही दिसत नाही. हे देखील पतीच्या प्रेमसंबंधांचे एक प्रमुख लक्षण आहे. 5वं म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईल पासवर्ड विचारा. पती-पत्नीमध्ये कोणतेही रहस्य असू नये. शास्त्रामध्येही पती-पत्नी एकमेकांचे असले पाहिजेत. रक्तस्राव असे म्हणतात. पती-पत्नीमधील गुपित नात्यात अंतर निर्माण करतात. जर पतीला त्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा सोशल मीडिया इत्यादीचा पासवर्ड तुमच्यासोबत शेअर करायचा नसेल, तर याचा अर्थ असा आहे की त्याला दुसऱ्या महिलेवर प्रेम आहे. जर पतीकडे दुसरा मोबाईल फोन असेल ज्याबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती नसेल, तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की यात नक्कीच काहीतरी गूढ आहे. निष्कर्ष म्हणजे पतीचे प्रेमसंबंध आहे की नाही हे कसे ओळखावे? जेव्हा पत्नी तिच्या जोडीदारावर संशय घेते तेव्हा हा प्रश्न अनेकदा उद्भवतो. पतीचे प्रेमसंबंध आहेत की नाही हे कसे ओळखावे? जर तुम्हाला अलीकडच्या काळात तुमच्या पतीच्या वागण्यात, जीवनशैलीत आणि मानसिकतेत बदल दिसून येत असेल, तर ती चिंतेची बाब असू शकते. तुमच्या पतीचे प्रेमसंबंध आहेत की नाही हे कसे ओळखावे? या व्हिडिओमध्ये मी अशी काही लक्षणे सांगितली आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे घाणेरडे रहस्य जाणून घेऊ शकता. वागण्यात बदल, पतीचे लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि पत्नीला पाहताच अचानक फोन बंद करणे ही सर्व अशी लक्षणे आहेत, ज्याच्या मदतीने पतीचे कोणाशीही तरी प्रेमसंबंध आहे की नाही हे सहज कळू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.